So last lecture, what we have studied? We have studied the filtration introduction. Who is unmuted? Mute yourself. Okay. We have studied the filtration, definition of filtration. So what is the definition of filtration? So it is defined as the process of separation of solids. आपण काय करतोय बघा फिल्ट्रेशन मध्ये, तर फ्लुइड मधून काय करतोय, ते सॉलिड आहे त्याचं काय करतोय आपण, सेपरेशन करतोय. So it is the process of separation of fluids by passing through the same or by passing through the porous medium. आपण काय करतोय, ते फ्लुइड आहे ते पोरस मीडियम मधून काय करतोय आपण, ते पास करतोय. मग पास केल्यानंतर काय होणार आहे, दॅट रिटेन्स द सॉलिड. ते काय होतंय, मग आपण फ्लुइड त्या पोरस मीडियम मधून पास केल्यानंतर ते सॉलिड काय होतंय, त्या फिल्टर मीडियम वरती तसंच राहते, दॅट रिटेन्स द सॉलिड बट अलाउज द फ्लुइड टू पास. पण ते काय करते बघा फिल्टर मीडियम, पण त्यामधून काय होणार आहे बघा, ते जे फ्लुइड आहे ते काय होणार आहे, तर खाली पास होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, फिल्ट्रेशन म्हणतो. So the porous medium used to retain the solids is known as the filter medium. आपण जे porous medium यूज करतोय सॉलिड रिटेन होण्यासाठी, आपण त्याला काय म्हणतोय, फिल्टर मीडियम म्हणतो. फॉर एक्झाम्पल फिल्टर पेपर, बकनर फनेल or sintered glass filters. So the suspension to be filtered is known as the slurry. आणि जे सस्पेन्शन आपण फिल्टर करतो त्याला काय म्हणणार आहे, आपण स्लरी म्हणणार आहे. Then we have seen the प्रोसेस बघितली आपण फिल्ट्रेशनची. त्या अगोदर एक पॉइंट आहे तो काय आहे, तर ते जे अक्युमुलेट झालेले जे सॉलिड आहे त्या फिल्टरवरच, सो इट इज रेफर्ड ॲज द फिल्टर केक. म्हणजे त्या फिल्टर पेपरवरती जे सॉलिड राहणार आहे तो जो केक फॉर्म होणार आहे त्याला काय म्हणतो आपण, फिल्टर केक म्हणतो. सो व्हाईल द क्लिअर लिक्विड पासिंग थ्रू द फिल्टर इज नोन ॲज द फिल्ट्रेट. आणि जे खाली क्लिअर लिक्विड पास होतंय त्याला काय म्हणतो आपण, फिल्ट्रेट म्हणतो. सो वी हॅव टू सी द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. आपण प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन बघितली, त्यामध्ये काय बघितलं बघा, तर ते जे फिल्टर मीडियम आहे ते काय आहे बघा, इट इज स्मॉलर दॅन द साइज ऑफ द पार्टिकल्स टू बी सेपरेटेड. म्हणजे तो जो फिल्टर मीडिया असणार आहे तो कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे. जे आपल्याला पार्टिकल्स सेपरेट करायचे त्याच्यापेक्षा तो जो फिल्टर मीडिया असणार आहे तो कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे, जेणेकरून त्याच्यामधलं जे फक्त फिल्टर आहे किंवा फ्लुइड आहे तेच फक्त खाली पास होणार आहे आणि सॉलिड पार्टिकल्स वरती काय राहणार आहे, त्या फिल्टर मीडियम वरती तिथं साठून राहणार किंवा सॉलिड पार्टिकल्स रिटेन होणार आहे तिथं. सो when the slurry or feed is passed over the filter medium. मग आपण जेव्हा आता स्लरी किंवा ते जे फीड आहे ते काय करतोय, फिल्टर मीडियम वरून पास करतोय, तेव्हा काय होतंय बघा, ते जे फ्लुइड आहे तो फ्लुइड फ्लोज थ्रू द फिल्टर मीडियम बाय अ प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्स काय होते त्याच्यावरती अप्लाय होते, कशावरती, अक्रॉस द फिल्टर वरती. सो ग्रॅव्हिटी इज ऍक्टिंग ऑन द लिक्विड मीडियम. ग्रॅव्हिटी माहिती सगळ्यांना, वरून जर आपण लिक्विड खाली केलं तर त्याच्यावरती काय होणार आहे, ग्रॅव्हिटी ऍक्ट होणार आहे. सो देअरफॉर सॉलिड्स आर ट्रॅप्ड ऑन द सरफेस ऑफ द फिल्टर मीडियम. इथून जर फीड आपण एंटर केलं तर ग्रॅव्हिटी काय होणार आहे, इथून अप्लाय होणार आहे ह्या त्या फ्लुइड वरती. म्हणजे वरून काय होणार, डायरेक्टली खाली ते पास होणार आहे. ग्रॅव्हिटी काय होते, त्या फीड वरती किंवा त्या सॉलिड पार्टिकल्स वरती, त्या फ्लुइड पार्टिकल्स वरती अप्लाय होते. So we have seen the diagram, filtrate, filter medium, this is filter medium, this is feed, this is slurry, and this is the filtrate, clear liquid form in that filtrate. Then we have seen the applications. Applications मध्ये काय बघितलं आपण, तर प्रोडक्शन ऑफ द स्टराईल प्रोडक्ट. स्टराईल प्रोडक्टचं प्रोडक्शन करण्यासाठी काय होतं, फिल्ट्रेशनचा यूज होतो. त्यामध्ये काय करतो आपण, हेपा फिल्टर साठी. सो हेपा फिल्टर म्हणजे काय, तर हाय इफिशियन्सी पार्टिक्युलर एअर फिल्टर. म्हणजे काय करतो आपण याच्यामध्ये, तर एअर फिल्टर करतो. तर कोणत्या फिल्टर्स थ्रू, तर हेपा फिल्टर्स थ्रू काय करतो आपण, एअर फिल्टर करतो.
लॅमिनार एअर टू ऑब्टेन द स्टराईल एअर. लॅमिनार एअर किंवा स्टराईल एअर ऑब्टेन करण्यासाठी काय करतोय आपण, तर हेपा फिल्टर्स काय करतोय आपण यूज करतोय. मग स्टराईल एअर आहे ती काय करते बघा, तर गुड एन्व्हायरमेंट काय करणार आहे, क्रिएट करणार आहे किंवा मेंटेन करणार आहे. कशामुळे, तर स्टराईल एअरमुळे. आणि त्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी, स्टराईल प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी पण काय आहे ते इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कोणता, तर स्टराईल एअर. मग ती काय करते, गुड एन्व्हायरमेंट क्रिएट केल्यामुळे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग पण कसं होणार आहे, तर स्टराईलच मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, स्टराईल एअर क्रिएट झाल्यामुळे. सो मग इन केस ऑफ स्टराईल प्रोडक्ट मुळे काय होतं बघा इथं, पार्टिकल्स ऍज स्मॉल ऍज 0.2 मायक्रोमीटर शुड बी रिमूव्ह. आता स्टराईल प्रोडक्ट मध्ये काय होते बघा, तर पार्टिकल्स 0.2 मायक्रोमीटर जरी असतील ते पार्टिकल्स, स्मॉल मधले स्मॉल पार्टिकल्स आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. सो विच इन्क्लूड द बायोबर्डन ऑफ द फंगाय अँड द बॅक्टेरियम. आता त्यामध्ये कोणते कोणते तर फंगाई किंवा बॅक्टेरिया असतील तर ते पण आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. सो देन सेकंड ऍप्लिकेशन व्हॉट वी हॅव सीन, प्रोडक्शन ऑफ बल्क ड्रग. बल्क ड्रगच्या प्रोडक्शन मध्ये पण काय होतो, फिल्ट्रेशनचा यूज होतो. मग आता ते जे सॉलिड्स आहेत, सॉलिड्स ऑफ इंटरमिडिएट्स अँड द फिनिश्ड प्रोडक्ट, ते जे फिनिश्ड प्रोडक्ट असतात, सो विच आर सेपरेटेड फ्रॉम द रिएक्शन मिक्सचर बाय द फिल्ट्रेशन टेक्निक. आता ते जे फिनिश्ड प्रोडक्ट आहेत ते कसे सेपरेट करणार आहे आपण, तर रिएक्शन मिक्सचर थ्रू बाय फिल्ट्रेशन टेक्निकने काय करतोय आपण ते सेपरेट करतोय. सो बाय दिस मेथड इम्प्युरिटीज कॅन बी रिमूव्ह. आणि ह्या मेथडने काय होते बघा, तर इम्प्युरिटीज काय होत आहेत, फिल्ट्रेशन टेक्निकने रिमूव्ह होत आहेत. सो थर्ड इज व्हॉट, थर्ड ऍप्लिकेशन, प्रोडक्शन ऑफ द लिक्विड ओरल फॉर्म्युलेशन. आपण लिक्विड ओरल फॉर्म्युलेशनचं काय बघितलं होतं, प्रोडक्शन कसं करायचं ते बघितलं होतं. आता त्यामध्ये काय आहे, तर फिल्ट्रेशन ही काय आहे, तर इसेन्शियल स्टेप आहे किंवा इम्पॉर्टंट स्टेप आहे. कशासाठी, तर लिक्विडच्या ओरल लिक्विडच्या किंवा लिक्विड ओरल फॉर्म्युलेशन साठी काय आहे, तर ती इम्पॉर्टंट स्टेप आहे फॉर ऑब्टेनिंग द क्लिअर सोल्युशन. आणि ह्याच्यामध्ये कसं लागतं बघा, लिक्विड ओरल फॉर्म्युलेशन मध्ये काय लागतात, तर क्लिअर सोल्युशन लागतं, क्लॅरिफिकेशन लागतं. ते सोल्युशन कसं असलं पाहिजे, तर क्लिअर सोल्युशन पाहिजे, त्याशिवाय ते काय होणार नाही, फॉर्म्युलेशन प्रिपेअर होणार नाही. सो फर्स्ट ए पॉइंट बघा, डिवॅक्सिंग ऑफ द ऑइल. देन नेक्स्ट पॉइंट काय होतं बघा, बी, रिमूव्हिंग ऑफ द सस्पेंडेड ऑइल्स फ्रॉम द सोल्युशन. त्या सोल्युशन मधून जे सस्पेंड झालेले जे ऑइल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, तर फिल्ट्रेशन टेक्निकचा यूज करतो. त्यानंतर रिमूव्हिंग ऑफ द अनडिझायरेबल सॉलिड, अनडिझायरेबल सॉलिड्स रिमूव्ह करण्यासाठी. सो विच इंटरफेस विथ द ट्रान्सपरन्सी ऑफ द लिक्विड. ते काय इंटरफेस करते बघा, तर त्यामुळे आपण जर अनडिझायरेबल सॉलिड जर रिमूव्ह केले तर ते लिक्विड कसं दिसणार आहे, ट्रान्सपरंट दिसणार आहे किंवा विच इंटरफेस विथ द ट्रान्सपरन्सी ऑफ द लिक्विड्स. देन नेक्स्ट बघा, एक्झाम्पल्स आर द हनी अँड द फ्रूट ज्युसेस. देन डी, क्लॅरिफाईंग द पोर्टेबल वॉटर. जे आपण ड्रिंकिंग वॉटर आहे ते क्लॅरिफाय करण्यासाठी किंवा फिल्टर करण्यासाठी आपण काय करतो, फिल्टर यूज करतो. सो फोर्थ इज व्हॉट, फोर्थ ऍप्लिकेशन, ऍफ्लुएंट अँड द वॉटर ट्रीटमेंट. ऍफ्लुएंट म्हणजे खूप साऱ्या प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये. सो वेन सॉलिड्स मस्ट बी सेपरेटेड फ्रॉम द वेस्ट लिक्विड प्रायर टू इट्स डिस्पोजल. आता सॉरी, वेस्ट सॉलिड, ते जे वेस्ट सॉलिड आहे तर ते काय करतो आपण, तर त्या लिक्विड मधून काय करतोय, सेपरेट करतो. कशासाठी सेपरेट करतोय बघा, तर त्या सॉलिडचं व्यवस्थित डिस्पोजिंग करण्यासाठी, त्या गार्बेजचं डिस्पोज करण्यासाठी, तो गार्बेज आहे तो नष्ट करण्यासाठी, वेस्ट जो सॉलिड आहे तो. म्हणून आपण काय करणार आहे, तर एखाद्या लिक्विड मध्ये जर वेस्ट सॉलिड असेल तो जर आपल्याला काय करायचं आहे, डिस्पोज करायचा आहे किंवा नष्ट करायचा आहे, मग आपण काय करणार बघा, त्या लिक्विड मधून ते आपल्याला सॉलिड सेपरेट करायचं आहे तर आपण काय करणार, फिल्ट्रेशन टेक्निकने ते सॉलिड आहे ते सेपरेट करणार आणि नंतर त्याचं डिस्पोजल करणार. तर कशाचं, तर त्या वेस्ट सॉलिडचं. सो समटाइम्स द सोल्युबल कंपोनेंट्स आर प्रेसिपिटेट. आता ते जे सोल्युबल कंपोनेंट्स आहेत ते काय करतो, अगोदर आपण प्रेसिपिटेट करतो आणि देन इट इज सेपरेटेड बाय द फिल्ट्रेशन. आणि ते सोल्युबल कंपोनेंट्स आहेत ते आपण काय करतोय, नंतर सेपरेट करतोय. कशाने सेपरेट करतोय, बाय द फिल्ट्रेशन टेक्निक. त्यानंतर मेकॅनिझम बघितले होते आपण, तर कोणते कोणते मेकॅनिझम बघितले होते, फोर्थ स्टेप बघितले होत्या मेकॅनिझमच्या. फर्स्ट कोणती होती, स्ट्रेनिंग होती. सेकंड कोणती होती, इम्पिंजमेंट होती. थर्ड कोणती होती, इंटँगलमेंट. आणि फोर्थ कोणती होती, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. सो मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा,
So the mechanism whereby the particles retained by the filter. आता त्या मेकॅनिझम थ्रू काय होतात तर पार्टिकल त्या सगळ्या मेकॅनिझम थ्रू आता जे 4 मेकॅनिझम सांगितले त्या थ्रू काय होते बघा ते पार्टिकल्स काय होत आहेत रिटेन होत आहेत by a filter. It is significant only in the initial stages of the filtration. आता फर्स्ट टेक्निक बघा स्ट्रेनिंग. स्ट्रेन म्हणजे काय तर आपण काय करतो त्याची स्ट्रेन काय होतं म्हणजे ते लिक्विड आहे त्या जाळीमधून किंवा त्या फिल्टर मीडियम मधून काय होतं खाली पास होतं त्याला काय म्हणतो आपण स्ट्रेन करणे म्हणतोय म्हणजे ते लिक्विड काय होणार आहे खाली पास होणार आहे म्हणजे इट इज सिमिलर टू द सिविंग म्हणजेच काय आहे ते सिव्ह सारखं आहे म्हणजे आपण सिविंग मधून एखादे पावडर पार्टिकल्स आपण सिव्ह करतो तर पावडर पार्टिकल्स सिव्ह करताना काय होणार आहे ते पार्टिकल्स खाली चालले जातात खाली म्हणजे काय होतात ते खाली जात आहेत ते पार्टिकल्स सो दॅट इज स्ट्रेनिंग ही मेकॅनिझम कसं आहे तर इट इज सेम ॲज दॅट ऑफ sieving method. So the particles of the larger size cannot pass through the smaller pore size of the medium. आता ते जे सिविंग आहे म्हणजे सिविंग मध्ये कसं असतं बघा तर फक्त सिविंग मेथड मध्ये किंवा सिव्ह मधून काय होतात फक्त स्मॉल पार्टिकल्स काय होतात खाली पास होतात आणि लार्ज पार्टिकल्स काय होतात वरती रिटेन होतात किंवा वरती राहतात. मग सेम ॲज दॅट ऑफ फिल्ट्रेशन मध्ये पण काय होणार बघा तर त्याचे जे पोर्स असतात फिल्टर मीडियमचे ते कसे असतात तर एकदम अगदी स्मॉल असतात. मग स्मॉल असल्यामुळे त्यामधून काय होणार बघा फक्त खाली लिक्विडच पास होणार सॉलिड पार्टिकल्स खाली त्यामधून पास होणार नाही त्याला काय म्हणतो आपण दिस इज द स्ट्रेनिंग मेकॅनिझम. देन नेक्स्ट वी हॅव टू सी द इम्पिंजमेंट. आता इम्पिंजमेंट म्हणजे काय तर जोराने काय होते तो फ्लुइड पार्टिकल आदळतोय खाली जाऊन त्या फनेल मधून इथून काय होणार आहे बघा आपण जे फीड इथं एंटर करतो फीड एंटर केल्यानंतर हे फिल्टर मीडियम मधून इथून जो खाली जो पार्टिकल आहे ड्रॉप आहे ड्रॉप काय होते इथं फिल्ट्रेशन खाली होते इथं दिस इज द कलेक्टिंग बीकर कलेक्टिंग व्हेसल. आता इथून जे लिक्विड इथं खाली जे पास होणार आहे ते काय होते बघा आता इथून फोर्सफुली काय होतंय तर हे खाली जाते एकदा काय यामधून ते खाली पास झालं की ते काय होतं फोर्सफुली इथं खाली त्या कलेक्टिंग व्हेसल मध्ये जाते म्हणजे काय होतं ते इम्पिंजमेंट होते त्या लिक्विडचं काय होतंय इम्पिंजमेंट होत ते जोरात जाऊन काय होते तिथं स्ट्राईक होते त्या कलेक्टिंग व्हेसल मध्ये सो दॅट इज कॉल्ड एज द इम्पिंजमेंट. सो सॉलिड हॅव्हिंग द मोमेंटम त्या सॉलिडला काय असते तर मोमेंटम असते सो मूव्ह अलोंग द पाथ स्ट्रीमलाइन फ्लो अँड स्ट्राईक द फिल्टर मीडियम. मग त्या सॉलिडला काय असते मोमेंटम असते म्हणजे त्या तो सॉलिड इकडे तिकडे काय होत असतो मूव्ह होत असतं फिल्टर होत असताना मग त्यामधले जे लिक्विड आहे ते काय करते बघा परत म्हणजे इट इज द स्ट्रीमलाइन फ्लो अँड स्ट्राईक ऑन द फिल्टर मीडियम. ते जे स्ट्रीमलाइन फ्लो आहे म्हणजे ते जे लिक्विड ड्रॉप्स आहेत ते काय होतात बघा स्ट्राईक होतात कशावरती स्ट्राईक होतात बघा तर सॉरी ते जे सॉलिड आहे ते काय होते बघा तर त्या फिल्टर मीडियम वरती स्ट्राईक होते म्हणजे सॉलिड काय होते ते त्या फिल्टर मीडियम वरती जर स्ट्राईक झालं तर त्या लिक्विड पण काय होणार आहे खाली फोर्सफुली खाली जाणार आहे म्हणजे ते लिक्विड पण काय होते खाली जाऊन परत स्ट्राईक होते कशाला स्ट्राईक होते तर कलेक्टिंग व्हेसल मध्ये जाऊन. सो thus the solids retain on the filter medium आणि ते जे सॉलिड्स आहेत ते काय होतात फिल्टर मीडियम वरती रिटेन राहतात. सो इंटँगलमेंट मीन्स व्हॉट अडकवणे. सो पार्टिकल्स बिकम एंटँगल्ड इन द मास ऑफ फायबर्स. आता ते जे फिल्टर मीडियम आहे तिथे काय होतं बघा तर ते पार्टिकल्स काय होतात साठून बसतात किंवा अडकून बसतात त्या फिल्टर पेपरच्या वरती. सो कशामुळे अडकून बसतात बघा ते तिथं ड्यू टू द मास ऑफ फायबर त्याचे फायबर्स असतात त्यामुळे काय होतं ते तिथं साठून बसतात. सो ड्यू टू स्मॉलर साइज ऑफ पार्टिकल्स दॅन द पोर साइज तर ते जे फिल्टर मीडियमची जी
ओके. सो फोर्थ काय होता, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस होता. मग अट्रॅक्टिव्ह फोर्सेस मध्ये काय होतं बघा, सो सॉलिड्स आर रिटेन ऑन द फिल्टर मीडियम. सॉलिड काय होतात बघा, फिल्टर मीडियम वरती रिटेन होतात किंवा साठून बसतात. सो ऍज अ रिझल्ट ऑफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द पार्टिकल्स अँड द फिल्टर मीडियम. मग अट्रॅक्टिव्ह फोर्स कशामध्ये तयार होते बघा, तर पार्टिकल्स मध्ये आणि त्या फिल्टर मीडियम मध्ये काय होणार आहे, तर अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होणार आहे, तयार होणार आहे. सो इन केस ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन. सो इन प्रॅक्टिस फिल्ट्रेशन मे कंबाईन द व्हेरियस मेकॅनिझम. मग आता काय होते बघा ह्यामध्ये, तर फिल्ट्रेशन मध्ये व्हेरियस मेकॅनिझम काय होतात, तर कंबाईन होतात. म्हणजे हे मेन 4 आहेत. कोणते, स्ट्रेनिंग, त्यानंतर इम्पिंजमेंट, इंटँगलमेंट आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. दीज आर द 4 मेकॅनिझम फॉर द फिल्ट्रेशन. देन वी हॅव टू सी द टाइप्स ऑफ फिल्ट्रेशन. आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर टाइप्स बघायचे आहेत. तर इथून पुढचं राहिलं होतं काल आपलं बघायचं. मग फिल्ट्रेशनचे टाइप्स कोणते आहेत बघा. So there are the 2 types of filtration. So what are the two types? Sorry, three types of filtration. Filtration चे 3 टाइप आहेत. कोणते आहेत बघा फिल्ट्रेशनचे 3 टाइप. फर्स्ट इज व्हाट, द सरफेस फिल्ट्रेशन और द स्क्रीन फिल्ट्रेशन. कोणता आहे पहिला, सरफेस किंवा स्क्रीन फिल्ट्रेशन. देन सेकंड इज व्हाट, डेप्थ filtration. Second is what, depth filtration. Then third is what, cake filtration. Okay, then we have to see the surface filtration or the screen filtration. All of you see the diagram of the surface filtration or screen filtration. This is having the, here it is having the screen filter with the direct passage of the carrier molecules. इथे काय होते बघा, डायरेक्टली मॉलिक्युल्स काय होतात, पास होतात. दिस इज द स्क्रीन. These are the screens in which here it is having the direct passage of the carrier molecules. So in that, it is the screening action by which pores or holes of the medium prevent the passage of the solid. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, स्क्रीनिंग ऍक्शन मध्ये, ह्यामध्ये काय होते, सरफेस फिल्ट्रेशन वरती तर स्क्रीनिंग ऍक्शन तयार होते. सो बाय विच पोर्स और होल्स ऑफ द मीडियम प्रिव्हेंट द पॅसेज ऑफ द लिक्विड. म्हणजे त्याचे जे पोर्स आहेत त्या स्क्रीनिंगचे, ते पोर्स किंवा होल्स आहेत, ते काय करतात बघा, तर इट प्रिव्हेंट द पॅसेज ऑफ द सॉलिड. ते सॉलिडला काय करतात, तर प्रिव्हेंट करतात, सॉलिडला काय होऊन देत नाही, तर खाली पास होऊन देत नाही. त्याला काय म्हणतो आपण, स्क्रीन फिल्ट्रेशन म्हणतोय. म्हणजे त्यामधून फक्त काय होतंय, तर लिक्विड किंवा फ्लुइड आहे ते काय होतंय, पास होतंय, सॉलिड वरती रिटर्न राहते. कशामुळे सॉलिड वरती रिटर्न राहते, तर त्या पोर्स किंवा होल्स मुळे. मग ते पोर्स किंवा होल्स असणार आहेत ते कसे असणार आहेत, तर ते स्मॉल असणार आहेत. सो द मेकॅनिझम्स स्ट्रेनिंग अँड इम्पिंजमेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर द सरफेस फिल्ट्रेशन. म्हणजे आता ह्यामध्ये बघा, सरफेस फिल्ट्रेशन मध्ये कोणते मेकॅनिझम अप्लाय होतात बघा, तर स्ट्रेनिंग मेकॅनिझम आणि इम्पिंजमेंट मेकॅनिझम. स्ट्रेनिंग म्हणजे काय, तर सिंपल लाईक ऑफ द सिव मेकॅनिझम सारखं काय होतंय, सिव सारखे काय होतात ते, म्हणजे थोडक्यात ह्या सरफेस फिल्ट्रेशन मध्ये किंवा स्क्रीन फिल्ट्रेशन मध्ये काय होतंय, तर ते मॉलिक्युल्स आपण जसं पावडर पार्टिकल्स कसे आपण सीव करतो, तसेच काय होणार आहे, तिथं पण स्मॉल पार्टिकल्स खाली जाणार, लार्ज पार्टिकल्स वरती राहणार. तसंच ह्या सरफेस फिल्ट्रेशन मध्ये पण काय होणार, स्मॉल पार्टिकल्स म्हणजे जे लिक्विड पार्टिकल्स आहेत ते खाली फ्लो होणार, पण जे लार्ज पार्टिकल्स आहेत तर ते काय होणार, वरती साठून राहणार, दॅट रिटेन ऑन द फिल्टर मीडियम. सो द मेकॅनिझम कोणते, स्ट्रेनिंग आणि इम्पिंजमेंट हे काय आहेत, तर फिल्ट्रेशन, सरफेस फिल्ट्रेशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत किंवा इन्व्हॉल्व आहेत. कशामध्ये, तर सरफेस फिल्ट्रेशन मध्ये. सो फॉर दिस पर्पज प्लेट्स विथ होल्स और ओव्हन सीव्स आर युज्ड. मग आता ह्या पर्पज साठी प्लेट्स विथ होल्स, त्या प्लेट्स मध्ये काय असतात बघा, तर प्लेट्स, एखादी प्लेट असते आणि त्याच्यावरती काय असतं, त्याच्यामध्ये होल असतात, तर ते सुद्धा फिल्ट्रेशन साठी यूज केलं जातं. किंवा ओव्हन सीव्स, ज्या सीव्स काय करतो आपण, विणलेल्या सीव्स असतात
तर ते आपण काय होतात बघा, तर ह्यासाठी यूज केले जातात. कशासाठी? तर सरफेस फिल्ट्रेशन साठी. सो इट्स इफिशियन्सी इज डिफाइन्ड इन टर्म्स ऑफ द मॅक्झिमम पोर साइज. आता त्याची इफिशियन्सी कशी डिफाइन करतो बघा आपण, तर त्याची पोर साइज कशी असते, मॅक्झिमम, इट इज हॅविंग द मॅक्झिमम पोर साइज. सो हे काय झालं, आपण सरफेस फिल्ट्रेशन किंवा स्क्रीन फिल्ट्रेशन बघितलं. स्क्रीन फिल्ट्रेशन कसं आहे, द सेम ॲज दॅट ऑफ द स्ट्रेनिंग मेकॅनिझम सारखं आहे ते. सॉरी, सेम दॅट ऑफ द सिविंग सारखंच काय होतं सरफेस फिल्ट्रेशन मधून. म्हणजेच काय होतंय, तर ह्या ज्या स्क्रीन आहेत ह्याला काय असणार आहे, मेश प्रेझेंट असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, तर जाळी. ह्यामध्ये काय करतो आपण, तर विणलेल्या सीव्स आहेत त्या यूज करतो, किंवा प्लेट्स विथ द होल्स. ते जे फॉर एक्झाम्पल इथं प्लेट्स आहेत आणि यामध्ये जे डॉट डॉट म्हणजे फॉर एक्झाम्पल असणार आहेत, तर ते काय असणार आहेत, तर इट इज हॅविंग द प्लेट्स विथ होल्स. आपण काय करतोय, स्क्रीनिंग साठी यूज करतो किंवा सरफेस फिल्ट्रेशन साठी यूज करतो. मग ह्यामध्ये काय होते बघा, आता स्क्रीनिंग ऍक्शन प्रोड्यूस होते. स्क्रीनिंग ऍक्शन म्हणजे काय, तर ते लिक्विड आहे ते काय होते, सीव सारखं. सीव्स मधून कसे वॉटर पार्टिकल्स खाली पास होतात, स्मॉल पार्टिकल्स, तसंच यामध्ये पण ते स्मॉल जे लिक्विड आहे, सॉरी ते जे लिक्विड पार्टिकल्स आहेत, स्मॉल लिक्विड पार्टिकल्स किंवा फक्त लिक्विड आहे, ते काय होते, तर त्या स्क्रीनिंग ऍक्शन थ्रू काय होते, खाली पास होते. सो बाय विच द पोर्स और होल्स ऑफ द मीडियम इट प्रिव्हेंट द पॅसेज ऑफ द लिक्विड. मग काय होते बघा, ते जे पोर्स किंवा होल्स आहेत त्या मीडियमचे, ते काय करतात बघा, इट प्रिव्हेंट द पॅसेज ऑफ द सॉलिड. म्हणजे सॉलिडला काय करत नाहीत, ते प्रिव्हेंट करतात खाली जाऊन देण्यापासून. म्हणजे सॉलिड काय होणार आहे, तर वरती रिटेन राहणार आहे. मग सिंपल यामध्ये दोन मेकॅनिझम यूज करतो आपण. कोणते, तर स्ट्रेनिंग आणि इम्पिंजमेंट मेकॅनिझम. हे काय आहेत, तर रिस्पॉन्सिबल आहेत. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत बघा, तर सरफेस फिल्ट्रेशन साठी ते रिस्पॉन्सिबल आहे. तर ह्यामध्ये काय करतो आपण, प्लेट विथ होल्स और ओव्हन सीव्स किंवा विणलेले सीव्स आहेत ते काय करतो आपण, यूज करतो. कशामध्ये, तर स्क्रीन फिल्ट्रेशन मध्ये. सो इट्स इफिशियन्सी इज डिफाइन्ड इन टर्म्स ऑफ द मॅक्झिमम पोर साइज. आता त्याची जी इफिशियन्सी आहे ती कशी डिफाइन करणार आहे आपण, सो इन टर्म्स ऑफ द मॅक्झिमम पोर साइज. Then next we have to see the second type of filtration. First कोणता, screen or surface filtration. Second कोणता, depth filtration. So we have to see the depth filtration. So in that depth filtration, so in this process slurry penetrates to a point where the diameter of the solid particles is greater than that of the tortuous void channel. आता ह्यामध्ये काय होते बघा, ती जी स्लरी आहे, म्हणजेच आपण जे सेमी सॉलिड लिक्विड किंवा आपल्याला जे सॉलिड आणि लिक्विड जे पार्टिकल्स मिक्स झालेले आहेत आणि ते आपल्याला सेपरेट करायचे आहेत. मग ती जी स्लरी बनवली आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कोणती स्लरी बनवली होती फिल्ट्रेशन मध्ये प्रॅक्टिकल करताना, तर कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर घेतलं होतं, त्याची काय केली आपण, स्लरी बनवली होती. मग आता ह्यामध्ये जी स्लरी आहे ती काय होते बघा, इट पेनिट्रेट्स टू अ पॉइंट where the diameter of the solid particles is greater than that of the tortuous void channel. आता तो जो tortuous void channel आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, tortuous void channel म्हणजे bends or the twist. ते जे चॅनल मध्ये बेंड्स किंवा ट्विस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल आता हा जो फिल्टर दिसतोय, सॉरी फनेल दिसतोय, तर ह्यामध्ये काय आहेत बघा, बेंड्स आहेत. इथून इकडे असा बेंड झालेला आहे हा फिल्टर, आणि इथून परत इकडे बेंड झालेला आहे खाली थोडासा, म्हणजे बेंड्स आणि ट्विस्ट आहेत. मग काय होते बघा, तर ते जे स्लरी आहे ती काय होते, पेनिट्रेट होते डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल्स मध्ये. सो विच इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द tortuous void channel. So depth filtration is aided by the mechanism entanglement. आता डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये कोणतं मेकॅनिझम इन्व्हॉल्व होतं बघा, तर इंटँगलमेंट मेकॅनिझम इन्व्हॉल्व होतं. इंटँगलमेंट मध्ये काय बघितलं होतं आपण,
पार्टिकल्स बिकम एंटँगल्ड म्हणजे काय होतात पार्टिकल्स अडकून बसतात तिथे कशामध्ये तर त्या फिल्टर मीडियम वरती सो डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये काय होतं बघा तर ह्यामध्ये एंटँगलमेंट मेकॅनिझम काय होतंय इन्व्हॉल्व होतं सो एंटँगलमेंट म्हणजे काय तर ते जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होतात वरती फिल्टर मीडियम वरती अडकून बसतात किंवा साठून बसतात सो द सॉलिड्स आर रिटेन विथ अ ग्रेडियंट डेन्सिटी बघा आता इथे काय होतंय तर हे मेकॅनिझम इन्व्हॉल्व झाल्यामुळे एंटँगलमेंट मेकॅनिझम इन्क्लूड झाल्यामुळे काय होतंय ते जे सॉलिड्स आहेत ते काय होतात बघा रिटेन होतात कशामध्ये these solids are retained with the gradient density structure by the physical restriction or the absorption property of the medium म्हणजेच ते जे सॉलिड्स आहेत ते काय होणार आहेत बघा तर रिटेन होणार आहेत त्या फिल्टर मीडियम वरती सो कशामुळे रिटेन होणार बाय द फिजिकल रेस्ट्रिक्शन म्हणजेच काय तर आपण ह्या फनेल मधून काय करतोय तर फिल्टर इथं काय ठेवलेलं आहे फिल्टर पेपर ठेवलेला आहे त्या फीड मध्ये लार्ज पार्टिकल्स पण आहेत आणि स्मॉल पार्टिकल्स पण आहेत ह्या फीड मध्ये फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर आहे मग आता वॉटर म्हणजे काय तर स्मॉल पार्टिकल्स झाले मग स्मॉल पार्टिकल्स आहेत ते काय होणार खाली इथं पास होणार आणि तो जो लार्ज सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार बघा तर ते त्याची पोर साइज काय असणार जास्त असणार आणि त्या फिल्टर पेपरची जी पोर साइज आहे ती एकदम कमी असणार म्हणजे त्यामधून फक्त स्मॉल वॉटर पार्टिकल्स किंवा स्मॉल मॉलिक्युल्स पास होऊ शकतात म्हणजे त्यामधून काय होणार फक्त वॉटरच खाली पास होणार आणि ते जे कॅल्शियम कार्बोनेटचे जे स्मॉल स्मॉल सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार वरती एक फिल्टर केक तयार होणार किंवा त्या फिल्टर पेपर वरती साठून राहणार कशामुळे बघा तर बाय द फिजिकल रेस्ट्रिक्शन इथं फिजिकल रेस्ट्रिक्शन आलं म्हणजे काय झालं तर त्याची जी पार्टिकल साइज आहे ती लार्ज आहे म्हणून काय झालं ते फिल्टर पेपर वरती त्याचा केक फॉर्म झाला कशाचा कॅल्शियम कार्बोनेटचा so that is about the depth filtration then we have to see the uses of the depth filtration it is used for the removal of the small amount of contaminants आता स्मॉल अमाउंट मधले जे कॉन्टॅमिनंट्स आहेत तर त्यासाठी काय होतो ते रिमूव्ह करण्यासाठी काय होतो तर याचा यूज होतो कशाचा डेप्थ फिल्ट्रेशनचा फ्रॉम रिलेटिव्हली लार्ज व्हॉल्यूम ऑफ लिक्विड तर जे लार्ज व्हॉल्यूम ऑफ लिक्विड असतं लार्ज प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे लिक्विड असणार आहे तर काय होणार आहे बघा तर त्यामधले जे स्मॉल कॉन्टॅमिनंट्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी काय करतोय आपण डेप्थ फिल्ट्रेशनचा यूज करतो then it is used for the roughing or pre-filtering the pharmaceutical solution आता ह्याचा बघा यामध्ये काय यूज होतो बघा याचा तर pre-filtering the pharmaceutical solutions pre-filter करण्यासाठी काय होतंय तर ह्याचा यूज होतो कशाचा तर डेप्थ फिल्ट्रेशनचा फॉर एक्झाम्पल बघा काय सांगितलेलं आहे फॉर एक्झाम्पल यामध्ये तर सिरेमिक फिल्टर्स किंवा सिंटर्ड बेड फिल्टर्स किंवा बेड फिल्टर्स हे काय आहे त्याचं एक्झाम्पल आहे हे काय आहे तर ते फिल्टर्स आहेत सो दॅट इज अबाउट द डेप्थ फिल्ट्रेशन then we have to see the difference between the surface filtration and the depth filtration एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला write a note on difference किंवा differentiate between the surface filtration and the depth filtration मग बघा आता डिफरन्स फर्स्ट पॉइंट काय आहे सरफेस फिल्ट्रेशनचा सो the size of the particles is higher than the mean size of the medium आता सरफेस फिल्ट्रेशन मध्ये काय असतं बघा तर त्याची जी साइज आहे त्या पार्टिकलची ती कशी असते हायर असते देन द मीन साइज ऑफ द मीडियम म्हणजे जे फिल्टर मीडियम आहे त्यापेक्षा त्याची जी पार्टिकल साइज आहे हे जे फिल्टर मीडियम आहे ह्याच्यापेक्षा पार्टिकल साइज कशी असते तर हायर असते समजलंय सरफेस फिल्ट्रेशन मध्ये बघा काय होतं तर फिल्टर मीडियम पेक्षा जे पार्टिकल्स आहेत त्याची साइज काय असणार आहे जास्त असणार आहे देन डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये काय होणार आहे बघा सो द साइज ऑफ पार्टिकल्स इज रिटेन्ड particles retained is much smaller than the pores through which fluid passes मग आता ह्यामध्ये काय होतं बघा तर ते जे पार्टिकल्स आहेत ते काय होतात बघा रिटेन होतात सो which is smaller than the pores ते कसे असतात बघा तर पोर्स पेक्षा ते स्मॉलर असतात
through which the fluid passes. आता त्यामधले पोर्स जरी लहान असले तरी त्यावरती काय होतंय, तर स्मॉलर पार्टिकल्स काय होतात तिथं साठून राहतात किंवा रिटेन होतात. तर कशा रिटेन होतात बघा. आता त्यामधून फक्त काय होणार आहे, तर लिक्विडच काय होते, थ्रू विच पोर्स फ्रॉम these pores fluid passes. फक्त काय होतं त्यामधून, तर फ्लुइडच काय होणार आहे, पास होणार आहे. कशामध्ये, तर डेप्थ फिल्ट्रेशन साठी. सो बघा, डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये काय सांगितलंय, तर ती जी पार्टिकल साइज असते ती कशी असते, तर मच स्मॉल असते. पार्टिकल साइज इज मच स्मॉलर दॅन द pores through which the fluid passes. आणि म्हणजे त्या पोर्स मधून काय होतंय, फ्लुइड पास होत आहे. तर त्या पोर्स पेक्षा त्याची जी साइज आहे त्या पार्टिकलची ती कशी असणार आहे, तर स्मॉल असणार आहे, लक्षात ठेवा. देन सेकंड इज व्हॉट, सेकंड पॉइंट, मेकॅनिकल स्ट्रेंथ ऑफ द फिल्टर मीडियम इज लेस. आता ह्या सरफेस फिल्ट्रेशन मध्ये काय होते बघा, तर त्या फिल्टर मीडियमची जी मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ती कशी असणार आहे, तर ती लेस असणार आहे. मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी असणार आहे, लेस असणार आहे. कशाची, तर त्या फिल्टर मीडियमची. देन इन दॅट द डेप्थ फिल्ट्रेशन. डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये काय सांगितलंय बघा, तर मेकॅनिकल स्ट्रेंथ इज हाय. त्यामध्ये मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी असणार आहे, तर हाय असणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट, सरफेस फिल्ट्रेशन मध्ये नेक्स्ट पॉइंट कोणता असणार आहे, these equipments are expensive. आता सरफेस फिल्ट्रेशन मधले जे इक्विपमेंट्स असतात ते कसे असतात, एक्सपेन्सिव्ह असतात. देन डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये बघा, सो इन दॅट डेप्थ फिल्ट्रेशन द इक्विपमेंट्स इज चीपर. डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये जे इक्विपमेंट असणार आहे ते कसे असणार आहेत, तर ते चीप असणार आहेत, कमी कॉस्ट मध्ये असणार आहेत. देन फोर्थ पॉइंट इज व्हॉट, the size of the particles retained is more predictable. ते जे पार्टिकल्स असणार आहेत, ते पार्टिकल ची साइज असणार आहे ती कशी असणार आहे, तर which is more predictable. ती साइज कशी आहे बघा, तर जास्त म्हणजे अंदाजे कशी असणार आहे, तर ती जास्त जास्त असणार आहे. आणि ह्यामध्ये डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये अंदाजे ह्याची जी साइज आहे ती किती असणार आहे बघा, तर ती लेस प्रेडिक्टेबल असणार आहे. म्हणजे अंदाजे काय असणार आहे, तर ती कमी असणार आहे. सो I think this point is repeat, equipment is expensive and equipment is expensive. हा पॉइंट रिपीट झालेला आहे. तर फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल कोणते असणार आहेत, सेल्युलोज आणि मेम्ब्रेन फिल्टर. कशाचे एक्झाम्पल आहेत बघा हे, सॉरी सेल्युलोज मेम्ब्रेन फिल्टर कशाचे एक्झाम्पल आहे, तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ द सरफेस फिल्ट्रेशन. देन वी हॅव टू सी द एक्झाम्पल ऑफ डेप्थ फिल्ट्रेशन. डेप्थ फिल्ट्रेशनचा एक्झाम्पल कोणता असणार आहे, तर सिरॅमिक फिल्टर्स. काय असणार आहे, तर डेप्थ फिल्ट्रेशनचा एक्झाम्पल असणार आहे. सो आपण यामध्ये 5 पॉइंट बघितले. डिफरन्स मध्ये कोणते आहेत, तर फर्स्ट काय होता, तर त्यामध्ये जी पार्टिकलची साइज असते ती काय असते, फिल्टर मीडियम पेक्षा जास्त असते. आणि ह्यामध्ये डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये पार्टिकलची साइज कशी असते, तर स्मॉल असते, स्मॉलर दॅन द पोर्स. त्या पोर्स पेक्षा कशी असते, पार्टिकलची साइज स्मॉल असते. थ्रू विच द फ्लुइड पासेस, म्हणजे ज्या पोर्स मधून फ्लुइड पास होते त्या पोर्स पेक्षा त्या पार्टिकलची साइज कशी असते, तर स्मॉल असते. देन नेक्स्ट बघा, सेकंड काय पॉइंट होता, तर मेकॅनिकल स्ट्रेंथ होती त्याची, ती कशी असते फिल्टर मीडियमची, सरफेस फिल्ट्रेशन मध्ये लेस असते आणि डेप्थ फिल्ट्रेशन मध्ये मेकॅनिकल स्ट्रेंथ हाय असते. देन नेक्स्ट बघा, थर्ड पॉइंट काय सांगितलेला आहे, इक्विपमेंट कसं असतं, हे एक्सपेन्सिव्ह असतं. कशाचं, सरफेस फिल्ट्रेशनचे इक्विपमेंट्स एक्सपेन्सिव्ह असतात आणि डेप्थ फिल्ट्रेशनचे एक्सपेन्सिव्ह चीप
असतात किंवा कमी कॉस्ट मध्ये भेटतात आपल्याला ते. सो देन नेक्स्ट फोर्थ पॉइंट इज व्हॉट, मध्ये जी साईज आहे अंदाजे पार्टिकलची जी साईज आहे ती रिटेन होते ती कशी असते अंदाजे जास्त असते. पण आता ह्यामध्ये डेप्थ फिल्टरेशनची जी साईज आहे अंदाजे ती काय असते तर कमी असते. सो नेक्स्ट लास्ट पॉइंट इज व्हॉट, ह्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत बघा. सरफेस फिल्टरेशनचे एक्झाम्पल cellulose membrane filter, it is the example of surface filtration or the screen filtration. And then next is what, depth filtration. Depth filtration चे example कोणतं असणार आहे तर ceramic filters, हे काय असणार आहे depth filtration चा example. We have to see the cake filtration. Next last type is what, types of filtration चा केक फिल्ट्रेशन लास्ट टाइप आहे यामध्ये. सो त्यामध्ये बघा अ फिल्टर कन्सिस्ट ऑफ द कोर्स ओव्हन क्लोथ. आता ह्या फिल्टर मध्ये केक फिल्ट्रेशन मध्ये काय करतो बघा आपण तर फिल्टर मीडियम म्हणून काय करतो बघा आता एक कोर्स ओव्हन क्लोथ घेतो, विणलेलं जे कापड असतं किंवा क्लोथ असतो तो काय करतोय आपण तर केक फिल्ट्रेशन मध्ये घेतोय, ते फिल्टर मीडियम म्हणून यूज करतोय आपण. थ्रू विच अ कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन ऑफ पार्टिकल्स इज पास्ड. आता हे कोर्स ओव्हन जे क्लॉथ आहे, जे विणलेले जे क्लॉथ आहे त्यामधून काय पास करतोय आपण बघा तर थ्रू विच द कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन ऑफ पार्टिकल्स. आता कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन आहे ते काय करतोय आपण त्या कोर्स ओव्हन क्लॉथ मधून काय करणार आहे खाली पास करणार आहे. सो दॅट दे ब्रिज द होल्स अँड फॉर्म्स अ बेड. ते काय करतात बघा तर त्या होल्स मधून काय होतात तर खाली ते जे लिक्विड आहे ते सस्पेन्शन मध्ये ते काय होणार आहे खाली पास होईल अँड फॉर्म अ बेड. पण त्या क्लॉथ वरती काय होतं एक बेड फॉर्म होते किंवा एक केक फॉर्म होते, जो आपण बघितला सगळ्यांनी कॅल्शियम कार्बोनेटचा प्रॅक्टिकल मध्ये कसा केक फॉर्म झाला होता, तसंच ह्यामध्ये पण काय होणार आहे ह्या क्लॉथ वरती पण एक केक काय होणार आहे फॉर्म होणार आहे. म्हणजे सॉलिड पार्टिकल्स काय होणार एका ठिकाणी साठून बसणार आहेत, त्याला काय म्हणतो आपण इट फॉर्म्स अ केक ऑर बेड. सो द क्लॉथ मे बी इफेक्टिव्ह. आता ते क्लॉथ कधी इफेक्टिव्ह असतं बघा when the holes are likely to be much larger than the particles to be removed. आता ते क्लॉथ कधी इफेक्टिव्ह असणार आहे बघा जेव्हा त्या क्लॉथचे जे होल्स आहेत ते कशा असणार आहेत मच लार्ज असणार आहेत त्या क्लॉथचे होल्स देन द पार्टिकल्स टू बी रिमूव्ह. आपल्याला जे पार्टिकल्स रिमूव्ह करायचे ते तरी काय व्हायला पाहिजे त्यातून खाली पास व्हायला पाहिजेत किंवा खाली रिमूव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे पार्टिकल्स आपल्याला रिमूव्ह करायचे म्हणजे तो जो क्लॉथ आहे ओव्हन क्लॉथ कोर्स ओव्हन क्लॉथ तो जो विणलेला क्लॉथ आहे त्याचे जे होल्स असणार आहेत तर ते कसे पाहिजेत तर मच लार्ज पाहिजे, जेणेकरून आपण काय करू शकतो त्यामधून ते जे आपल्याला रिमूव्ह करायचे ते पार्टिकल्स तरी काय होतील त्यामधून रिमूव्ह होतील. सो द रिजिड पार्टिकल्स ब्रिज द होल्स अँड फॉर्म अ बेड. आणि ते जे रिजिड पार्टिकल्स आहेत ते काय करतात बघा तर होल्सला ब्रिज करतात किंवा होल्स काय होतात तर त्या मोठ्या पार्टिकल्स मुळे ब्लॉक होतात आणि त्यामुळे काय होतं बघा एक बेड फॉर्म होतो आणि त्यामधून जे लिक्विड आहे ते खाली काय होणार आहे फ्लुइड पास होणार आहे. पण ते जे रिजिड पार्टिकल्स आहेत किंवा स्मॉल पार्टिकल्स आहेत ते काय करतात बघा त्या होल्सला ब्लॉक करतात किंवा ब्रिज करतात. त्यावरती काय होतं त्या होल्स वरती एक ब्रिज तयार होतो, एक पूल तयार होतो कशाचा त्या रिजिड पार्टिकल्सचा. मग त्यामुळेच काय होतं मग ते रिजिड पार्टिकल्स जर तिचं ब्रिज तयार झालं त्या होल्स वरती तर त्यामधून फक्त खाली लिक्विड पास होणार, त्यातला कोणताही एकही सॉलिड पार्टिकल्स त्यामधून खाली पास होणार नाही आणि काय होणार तर एक बेड फॉर्म होणार. सो इट फॉर्म्स अ बेड. सो द पार्टिकल्स आर हेल्ड बॅक. आता ते पार्टिकल्स काय होतात बघा हेल्ड बॅक म्हणजे काय होतात त्या होल्स मधून माघारी येतात, म्हणजे ते जे सॉलिड पार्टिकल्स आहेत तर तिथे ब्रिज तयार झाल्यामुळे ते पार्टिकल्स काय होणार तर हेल्ड बॅक. दिस पार्टिकल्स आर टू बी कम बॅक किंवा और हेल्ड बॅक. सो थ्रू विच द लिक्विड पासेस थ्रू द स्मॉल इंटरस्टायसेस. पण काय होणार बघा तर त्या होल्स मधून फक्त काय होणार तर लिक्विड स्मॉल इंटरस्टायसेस मधून म्हणजे स्मॉल पार्टिकल्स मधून काय होणार तर ते लिक्विड आहे ते स्मॉल होल्स मधून ते जे लिक्विड आहे ते काय होणार खाली पास होणार, पण ते जे पार्टिकल्स आहेत ते माघारी येणार किंवा पार्टिकल्स आर टू बी हेल्ड बॅक. सो फॉर एक्झाम्पल फिल्टर केक मेड फ्रॉम द डायॲटोमाइट. आता एक्झाम्पल दिलेलं आहे बघा तर डायॲटोमाइट
पासून काय करतोय बघा आपण, तर फिल्टर केक काय करतोय, तयार करतोय. इट इज अप टू 100 मायक्रोमीटर. तर डायटोमाइट पासून आपण काय बनवणार आहे, तर फिल्टर केक बनवणार आहे. देन व्हॉट वी हॅव सीन इन द केक फिल्ट्रेशन. केक फिल्ट्रेशन मध्ये काय बघितलं, तर त्यामध्ये कोर्स ओव्हन क्लॉथ म्हणजे विणलेला क्लॉथ असतो, तो काय करतो आपण, तर ते कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन काय करण्यासाठी, फिल्टर करण्यासाठी काय करतो आपण, ते यूज करतो. कशामध्ये, तर केक फिल्ट्रेशन मध्ये. सो in which the coarse oven cloth through which the concentrated suspension of particles to be passed. आपण काय करतोय, तर ते सस्पेन्शन काय करतो, त्यामधून पास करतो. सो दॅट दे ब्रीच द होल्स अँड फॉर्म अ बेड. मग ते काय करतात बघा, त्या होल्सला काय करतात, ब्लॉक करतात आणि त्यावरती काय तयार करतात, त्या होल्स वरती तर एक ब्रिज तयार करतात, एक पूल तयार करतात. कशाचा, त्या रिजिड पार्टिकल्सचा. त्यामुळे काय होतं, तर इट फॉर्म्स अ बेड ऑर केक. सो द क्लॉथ मे बी इफेक्टिव्ह. आता ते क्लॉथ कधी इफेक्टिव्ह असणार आहे बघा, जेव्हा ते पार्टिकल्स आहेत, सॉरी, सो द क्लॉथ मे बी इफेक्टिव्ह व्हेन द होल्स आर लाइकली टू बी मच लार्जर. जेव्हा ते होल्स लार्ज असतील तेव्हाच काय होतं, ते क्लॉथ इफेक्टिव्ह असते. सो फ्रॉम विच द पार्टिकल्स टू बी रिमूव्ह. आणि त्यामुळे काय करतो, त्यामधून आपण तर ते पार्टिकल्स आपण रिमूव्ह करतो. सो देअरफॉर the cloth is presented with the concentrated suspension of the rigid particle. आता त्या क्लॉथ मधून काय होतं बघा, त्या क्लॉथ वरती तर सस्पेन्शन रिजिड पार्टिकल्स काय होतात, आपण तिथं वरती साठून राहतात. सो द रिजिड पार्टिकल्स ब्रीच द होल्स. मग ते जे रिजिड पार्टिकल्स आहेत ते काय करतात बघा, तर होल्स काय करतात, ब्रीच करतात अँड फॉर्म्स अ बेड. आणि बेड काय करतात, फॉर्म करतात किंवा केक काय होतोय, पुढे प्रोड्यूस होतोय वरती. सो द पार्टिकल्स आर हेल्ड बॅक. आता हेल्ड बॅक काय होणार आहे बघा, तर तो जो ब्रिज तयार झाल्यामुळे ते जे पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत, माघारी येणार आहेत आणि बेड तयार होणार आहे, म्हणजे किंवा केक फॉर्म होणार आहे. सो द पार्टिकल्स आर हेल्ड बॅक थ्रू विच द लिक्विड विच पासेस थ्रू द स्मॉल इंटरफेसेस. आणि काय होतं बघा, तर त्या स्मॉल इंटरफेसेस मधून किंवा स्मॉल होल्स मधून काय होतंय, तर फक्त लिक्विडच काय होणार आहे, खाली पास होणार आहे. फॉर एक्झाम्पल कोणतं आहे बघा, तर फिल्टर केक मेड फ्रॉम द डायटोमाइट. इट इज 100 मायक्रोमीटर. तर नेक्स्ट पॉइंट आपण फक्त एक हा पॉइंट बघूया. ह्यामध्ये काय होतं बघा, सो नेक्स्ट आहे तो थेअरीज ऑफ फिल्ट्रेशन. आपण काय बघितलं अगोदर, सरफेस फिल्ट्रेशन बघितलं, डेप्थ फिल्ट्रेशन बघितलं, त्यानंतर डिफरन्स बघितला दोन्हीचा, आणि नेक्स्ट पॉइंट काय बघितला, केक फिल्ट्रेशन बघितलं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे थेअरीज ऑफ द फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशनच्या थेअरीज. तर आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितल्या होत्या थेअरीज. कोणत्या होत्या, पॉइसलेस इक्वेशन, डार्सी इक्वेशन आणि कोझोनी-कार्मन इक्वेशन. ह्या 3 थेअरीज आहेत, त्या बघितल्या होत्या आपण. Then see the introduction to the theories of filtration. आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, so the flow of liquid through a filter it follows the basic rule. आता तो जो फ्लो ऑफ लिक्विड आहे तो काय होतोय, फिल्टर मधून पास होत असताना काय होतोय, सो इट फॉलोज द बेसिक रूल्स. तो काय करतोय, तर बेसिक रूल्स काय करतो, तो फ्लुइड किंवा लिक्विड आहे ते फॉलो करतो. सो दॅट गव्हर्न द फ्लो ऑफ एनी लिक्विड थ्रू विच द medium offers a offering a रेजिस्टन्स. आता ह्यामधून काय होतं बघा, तर रेजिस्टन्स डेव्हलप होते कशामध्ये, त्या मीडियम मध्ये. सो द रेट ऑफ फ्लो मे बी एक्सप्रेस्ड ॲज. मग तो जो रेट आहे तो कसा एक्सप्रेस करतो बघा आपण, सो रेट इज इक्वल टू ड्रायव्हिंग फोर्स डिवाइडेड बाय रेजिस्टन्स. दिस फॉर्म्युला वी हॅव सीन इन द प्रॅक्टिकल्स. काय केलेलं आहे बघा, तर रेट ऑफ फ्लो कसा डिफाइन करणार आपण किंवा कसा एक्सप्रेस करणार आहे, सो रेट ऑफ फ्लो किंवा ऑर रेट इज इक्वल टू काय करणार आहे, ड्रायव्हिंग फोर्स इज इक्वल टू रेजिस्टन्स. देन नेक्स्ट बघा, सो रेट ऑफ ड्रायव्हिंग फोर्स इज द प्रेशर डिफरन्शियल बिटवीन द अपस्ट्रीम अँड डाउनस्ट्रीम ऑफ द फिल्टर. आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तो जो रेट ऑफ ड्रायव्हिंग फोर्स आहे तो काय आहे बघा,
तर प्रेशर डिफरन्शियल. कशामध्ये प्रेशर डिफरन्शियल तयार होते बघा, किंवा प्रेशर डिफरन्स तयार होतोय. सो बिटवीन द अपस्ट्रीम अँड द डाउनस्ट्रीम ऑफ द फिल्टर. अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम ऑफ द फिल्टर मध्ये काय होणार आहे, तर प्रेशर डिफरन्स तयार होणार आहे. सो द रेट ऑफ फ्लो विल बी द ग्रेटेस्ट. तो जो रेट ऑफ फ्लो आहे तो कसा असणार आहे, तर ग्रेटेस्ट असणार आहे. सो at the beginning of the filtration process, since the resistance is the minimum. मग काय झालं बघा, तो जो रेजिस्टन्स आहे तो काय होणार आहे, तो मिनिमम होणार आहे. सो त्यामध्ये फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा. रेट इज इक्वल टू ड्रायव्हिंग फोर्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स. आणि त्यामध्ये प्रेशर डिफरन्स कशामध्ये तयार होतोय, तर अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम ऑफ द फिल्टर मध्ये प्रेशर डिफरन्स तयार होतोय. then resistance to the movement is equal to काय येणार आहे, pressure upstream minus pressure downstream divided by the length of capillaries. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळ्यांनी. कोणता, resistance to the movement, resistance to the movement is equal to काय येणार आहे फॉर्म्युला, तर pressure upstream minus pressure downstream divided by the length of the capillaries. Then all of you see the diagram. Here it is the surface area. Here it is the upstream pressure P1. Then here it is the downstream pressure P2. Here it is the flow rate meter cube per unit time. That is the viscosity, and it is the length of the capillary or length. So powder of granule bed visualized as a bundle of capillaries. So next आहेत ते theories आहेत, तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. Before that I have to say something. तर सगळ्यांनी असाइनमेंट क्वेश्चन साठी नोटबुक केलेत का? असाइनमेंट क्वेश्चन साठी नोटबुक केलेत का सगळ्यांनी? हो यस मॅम. ओके. असाइनमेंट सगळ्यांचे मला कंप्लीट पाहिजेत. आणि सगळ्यांनी आता मी अटॅच करून देते असाइनमेंट फर्स्ट सेकंड. तर त्यावरती सगळ्यांनी असाइनमेंट अपलोड करायचे आहेत. कंपल्सरी सगळ्यांना असाइनमेंट लिहायची आहेत. त्यामुळे सगळ्यांनी ज्यांनी कोणी लिहिले नसतील त्यांनी असाइनमेंट लिहायला चालू करा. त्याशिवाय मार्क्स भेटणार नाहीत. त्याला पण मार्क्स आहेत असाइनमेंटला. आणि त्यानंतर अजून एक आपण जे प्रत्येक लेक्चरला फॉर एक्झाम्पल आपले फिल्ट्रेशन आहे. फिल्ट्रेशनचे फॉर एक्झाम्पल आपले 10 लेक्चर झाले. तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेक्चरची ट्रिपल पी म्हणून एक कन्सेप्ट आहे आपल्या कॉलेजमध्ये. तर तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. ट्रिपल पी म्हणजे काय, तर त्यामध्ये तुम्ही आज समजा एक लेक्चर झालं, त्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं आज त्या लेक्चर मध्ये, कोणता पॉइंट झाला, त्या पॉइंट मध्ये तुम्हाला कुठलं किती समजलं. आता फॉर एक्झाम्पल फिल्ट्रेशन आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ती डेफिनेशन समजली फिल्ट्रेशनची. तर तुम्ही लिहिणार इथं डेफिनेशन. काय लिहिणार, सो इट इज डिफाइन्ड ॲज द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ सॉलिड्स फ्रॉम अ फ्लुइड. तर शॉर्ट मध्ये तुम्हाला जे काही समजलंय शॉर्ट मध्ये ते काय करणार तुम्ही ट्रिपल पी म्हणून काय करणार, नोट डाऊन करणार. तर ट्रिपल पी साठी नोटबुक करा किंवा पेजेस वरती लिहा. पण प्रत्येक लेक्चरची काय पाहिजे तुम्हाला, ट्रिपल पी तुम्ही लिहायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता आपले हे पॉइंट झाले फिल्ट्रेशन, प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन झाला आजच्या लेक्चरला. फॉर एक्झाम्पल आपण ही डायग्राम बघितली, त्यानंतर ऍप्लिकेशन्स बघितले, हे 4 ऍप्लिकेशन्स बघितले, त्यानंतर मेकॅनिझम बघितले हे 4. आता ह्यामध्ये काय करणार तुम्ही, इन शॉर्ट मध्ये काय करणार, फिल्ट्रेशनची डेफिनेशन लिहिणार. त्यानंतर डेफिनेशन झाल्यानंतर ही प्रोसेस लिहिणार, फिल्ट्रेशनची प्रोसेस कशी असते ती शॉर्ट मध्ये लिहायचं सगळ्यांनी. त्यानंतर डायग्राम तुम्ही काय करणार, ड्रॉ करणार त्या ट्रिपल पी मध्ये. त्यानंतर आता ऍप्लिकेशन्स बघितलेत म्हणल्यानंतर हा फर्स्ट आपण ऍप्लिकेशन बघितला, त्यानंतर सेकंड बघितला, थर्ड बघितला, फोर्थ बघितला, असं काय करणार. आणि मेकॅनिझम मध्ये पण हा फर्स्ट मेकॅनिझम बघितला, हा इन शॉर्ट सेकंड बघितला, त्यानंतर इन शॉर्ट हा थर्ड बघितला.
तुम्हाला जे समजलंय लेक्चरला, एका लेक्चर मध्ये किती पॉइंट होतात आणि त्यामध्ये ते तुम्हाला किती समजलं, शॉर्ट मध्ये तुम्ही काय करणार, ते एका पेज वरती नोट डाऊन करणार. आणि प्रत्येक लेक्चरची मला रोज एक पेज काय पाहिजे, तर BBB पाहिजे. तर सगळ्यांनी चॅप्टर झाल्यानंतर मी गुगल क्लासरूमला पण ते अटॅच करून देते तुम्हाला. तर त्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, तर सगळ्यांनी BBB काय करणार आहे तिथं नोट डाऊन करायचे आहे. ओके, तर सगळ्यांना BBB कशी लिहायची समजली गर्ल्स? वैष्णवी अक्कलकोटे, रोल नंबर 4. वैष्णवी. Yes, ma'am. वैष्णवी, Yes, ma'am. are you there? Okay. Then next, roll number 10. Akanksha. Akanksha is there? Yes, ma'am. Absentee लागेला तुमची, रिस्पॉन्स नाही दिला तर. Sorry. आकांक्षा तू ये. हाँ मैडम बोला. नम्रता अवताडे. Yes, ma'am. नम्रता अवताडे is there? Yes, ma'am. ओके, समजलं तुम्हाला? हो मॅम. ठीक आहे. देन नेक्स्ट बॉईज मध्ये ओंकार कलागते. यस मैम. हा, समजलं तुम्हाला? हाँ यस मैम. ओके. ठीक आहे, तर फर्स्ट चॅप्टर मध्ये फर्स्ट चॅप्टर पासून सगळ्यांनी BBB चालू करा लिहायला. एका लेक्चर मध्ये किती पॉइंट होतात, किती झाले होते, तर त्यामध्ये इन शॉर्ट तुम्हाला काय करायचं, नोट डाऊन करायचं आहे. एका लेक्चरचा एक सिंगल पेज मध्ये काय करायचं, नोट डाऊन करायचं आहे ते. हो यस मॅम, फर्स्ट इयरला केलं आम्ही. तुमचा स्टडी पण होऊन जाईल आणि तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर होतील, कोणतं समजलं कोणतं नाही ते पण कळेल तुम्हाला. ठीक आहे. थर्ड चॅप्टरचे असाइनमेंट क्वेश्चन आणि MCQ द्यायचे राहिलेत, तुम्हाला मी प्रोव्हाइड करते नंतर. तोपर्यंत पहिल्या 2 चॅप्टरचे असाइनमेंट कंप्लीट ठेवा सगळ्यांनी. ओके, आपण नंतर बघूया. आता नेक्स्ट लेक्चरला थिअरीज आहेत, पॉइसनस इक्वेशन, कोझेनी कार्बन इक्वेशन आणि डायसी इक्वेशन. 3 थिअरीज राहिलेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, लेफ्ट झालं तरी चालेल सगळ्यांनी. वेट फॉर 1 मिनिट, आय हॅव टू टेक युअर अटेंडन्स. रोल नंबर 9 absent. "21 is there? 21 absent. "41. Okay.
47, 54, 60 is not there. Okay. 65 is not there. 73, 74, 75, 21 is present. Okay. 21 is there. Okay. Absent numbers बघा सगळ्यांनी. Roll number 9, 41, 47, 54, 60, 65, 73, 74 and the 75. These are absent. Okay. Left झालं तरी चालेल सगळ्यांनी आता.